नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय एका अनोख्या सफरवरती। मी मागे पण एक व्हिडिओ टाकलेला निमकरोली बाबाचा आणि आता पण मी चालले। थोडं ॲडव्हेंचरस असू शकतं हे वाला ट्रिप बिकॉज टू व्हीलर वरती चालले मी आमच्या इकडनं। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं मी उत्तराखंडला शिफ्ट झालेले आहे, इकडनं साधारण 150 ते 200 किलोमीटर वरती आहे अंतर आणि टू व्हीलर वरती जायचा प्रण केलेला आहे। बऱ्याच गोष्टी आहेत, आपण वाटेत बोलतच जाऊया आणि चला माझ्या बरोबर आपण ह्या सफरची सुरुवात करूया। खुश रहो, जो काम के लिए जा रहे हो खुश रहो, मेरे आशीर्वाद तुम्हारे साथ है। आणि मग मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सुरू केला आपल्या जर्नीला। घरातून बाहेर पडताच इतकं कडक ऊन होतं की पहिला मी डोक्यावर बांधायला एक रुमाल घेतला स्कार्फ सारखा आणि थोडंसं शहराच्या बाहेर पडताच आम्हाला लागले आपले सुंदर सुंदर डोंगर आणि एकदम सुंदर दिसणारा निसर्ग। आणि तुम्ही पण चला आमच्या बरोबर या सुंदर जर्नीचा हिस्सा बना। माझ्या आयुष्यात बरेच बदल घडले त्या मंदिरात जाऊन आल्यापासून। मी मागे एक व्हिडिओ टाकलेला पण आहे, अजून पुढे आपण डिस्कस करूयाच। माझं एक पुस्तक येणार आहे आणि त्यासाठी थँक्यू बोलायला मी मेन म्हणजे चाललेले आहे इकडे निमकरोलीला, कारण या पुस्तकाची प्रेरणा कुठेतरी बाबांनीच मला दिली आणि या मंदिरात आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप बदल घडले। हे खरं ट्रान्सफॉर्मेशनचं मंदिर आहे असं मला वाटतं, निमकरोली बाबाचं। थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला लागलं हे आमच्या इकडचं प्रसिद्ध गुरुनाम माताचं मंदिर। हे प्रोटेक्शनसाठी खूप प्रसिद्ध आहे। असं म्हटलं जातं की इकडे दर्शन करून पुढे गेल्यानंतर तुमचे कार्य सफल होतात आणि तुमची यात्रा निर्विघ्न पार होते। लोकांमध्ये इतकी श्रद्धा भक्ती बघून खूप जास्त छान वाटतं इकडे आल्यावर। प्रत्येक गाडी इकडे दर्शनासाठी थांबते। मराठी में बोलते हैं निवडुंग, पहाड़ी में पतकान, पहाड़ी में पत्ता। आमच्या अशाच पहाडी आणि महाराष्ट्रीयन गप्पा चालू होत्या आणि तसाच मार्ग पण पुढे पुढे चालला होता। त्याबरोबर थोडे थोडे ढग पण आकाशात दिसायला लागले। ये क्या है? किलमोड़ी। ये है किलमोड़ी। इसको खाया टेस्टी होता है क्या? हाँ, खा रही तो बहुत ही मस्त होता है। हे इकडचं बोरांचं झाड होतं। मला याला खाऊन असं वाटलं जांभूळ किंवा आपले ते काळी मैना वगैरे यायचे ना, तशा टाईपचे टेस्ट करत होते हे आणि खूप टेस्टी होते खायला, बोरांसारखेच एकदम आंबट गोड चवीचे। तो भाई लोग हम पहुंच गए हैं सुवाखान। ये है सुवाखान का नज़ारा, देख सकते हैं आप लोग। और बहुत आसमान में इतना सारा बादल है कि क्या ही। और मुझे लग रहा है कि आज बहुत तेज़ बारिश होने वाली है। अभी यहाँ से देखो आप, धनिया है आपका 11 किलोमीटर और नीचे भाई लोगों की पार्टी वगैरह, कुछ गांव का ऐसा फंक्शन चल रहा है, शादी वगैरह पार्टी। भाई लोग आराम से बैठ के खा रहे हैं, खाने का चल रहा है। अशी ही गावाकडची डोंगरातली पार्टी चालू होती लोकांची। मस्त बसून जेवण चालू होतं लोकांचं आणि आकाशात होते भयंकर ढग। आम्हाला काळजीच व्हायला लागलेली पुढे इतकं अंतर गाठायचंय, कसं होईल। चलो जी, हमने खाना खा लिया है और अब हम निकल रहे हैं आगे के सफ़र पर। अभी कम से कम 100 किलोमीटर होएगा। ज़्यादा 150 कैसे होगा? हल्द्वानी जाना है भैया, हल्द्वानी जाना है हम लोग को। पर मंदिर कितना है अभी यहाँ से? मंदिर होगा 100 किलोमीटर। ओके चलिए चलते हैं। उनके लोग काफल बेच रहे हैं, यहाँ पे मेहनत कर रहे हैं। देखो काफल, काफल हमारे यहाँ पे किसी को पता नहीं रहेगा। और नीचे आप देख सकते हैं छोटा सा सेब, एप्पल का पेड़ है ये छोटा सा, अभी छोटे छोटे एप्पल भी लगे। और इस साइड सामने देखोगे आप अखरोट का पेड़। नामी का फल है, कोई बाहर का आएगा ना, ये का फल है भैया, का क्या फल है? हे पण होतं इकडचं एक लोकल फ्रूट ज्याला काफल म्हणतात। त्याचा अर्थ तसाच होतो की काय आहे हे फळ, असं हे मला एक्सप्लेन करून सांगत होते। मी तर फर्स्ट टाइम बघितलेलं, मला माहिती आहे महाराष्ट्रात पण सगळे पहिल्यांदाच बघत असतील ह्याला। ये रास्ते की हालत बहुत ज़्यादा ख़राब है।
तो मैंने पीछे का निकालना रह गया। भयंकर अरे पापा, तो रास्ते की हालत बारिश से पहले ही ये हालत है। बारिश तो कम हो गई तो हम थोड़ा सा आगे और निकले। अब ये रोड डाइवर्जन निकला, इतना कीचड़ है, गाड़ी स्लिप हो रही है और ऐसे शाम चल रहे अभी। इतना का कीचड़ हो गया। मौसम अभी भी ठीक ही है, बारिश हो गई अभी थोड़ा सा क्या है, ऐसे थोड़ा सा इतना कीचड़ देखिए आई लगा कीचड़ को अंदर से पूरे बार। अच्छा हम लोग तो लोग हैं ना, तो बेचारे बता रहे हैं मेहनत करनी पड़ती है। डाइवर्जन हो गया था क्योंकि हम हैं धूप में और आसपास सब पीछे से बादल है, आगे से धूप है। आज से देखो ठंड से कांटे आ गए। कांटे आ गए, कांटे आ गए इससे ठंडी से। बट अभी धूप में थोड़ा बेटर लग रहा है ना। आम्हाला जूनमध्ये थंडीने काटे येत होते, तुम्ही विचार करू शकता। चालू आहे पाऊस, इतनी बारिश हो गई है, देख सकते हैं आप ये। हा ऊन आणि पावसाचा जो क्रम आहे तो कंटिन्यू चालूच राहिला आम्ही पोहोचेपर्यंत नंतर। आणि डोंगराची सुंदरता अप्रतिम वाढते जेव्हा ढगाळ वातावरण असतं, जेव्हा पाऊस पडणार असतो। असं वाटतं आकाश आणि डोंगर एकत्र एकजीव होत आहेत। सो फायनली त्या दिवशी तर आम्ही नाही पोचू शकलो, संध्याकाळी आम्हाला कुठेतरी थांबावं लागलं। आणि हा नेक्स्ट डे आहे ज्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो आणि लांबच लांब लाईन लागली होती, जवळजवळ 6-7 किलोमीटर लांबून या गाड्यांच्या रांगा आम्हाला दिसत होत्या। एक तर शनिवार होता त्या दिवशी, नीमकरोली बाबाला तर भयंकर गर्दी होती। मंदिर अभी भी उधर है और हम इधर है, लंबी लाइन है। ये इतना पास पहुंच चुके अभी हम, बस अभी चलेंगे अंदर। यहाँ पे कंबल चढ़ती है भगवान जी को। लंबी लाइन बहुत लंबी लाइन से आए हम लोग, अभी पहुंच गए गेट के पास ही हम लोग अभी। बस चलते हैं, बाबा के दर्शन करते हैं। जय श्री राम। जय श्री राम। हा आहे भक्तीचा सैलाब नीमकरोली बाबाच्या दरबारावरती। अब हम करेंगे मोबाइल बंद क्योंकि यहाँ पे अलाउड नहीं है। ये पहुंच गए हम लोग अंदर मंदिर के, बस 10 मिनट में दर्शन हो जाएंगे। टाइम नहीं लगाते, बहुत फटाफट खड़े भी नहीं करते। एक हनुमान चालीसा भी नहीं हो पाता, इतना टाइम भी नहीं देते लोग। चलो निकलेंगे, चलो। बाबू बस है, रुको रुको रुको। सो फायनली दर्शन झालं। अर्ध्या तासात तर आम्ही बाहेर होतो, खूप जास्त वेळ नाही लागला। लाईनीला लागून दर्शन होईपर्यंत अर्ध्या तासात आम्ही बाहेर होतो, एवढी गर्दी असताना पण। मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, पण भयंकर गर्दी झाली आहे इकडे आजकाल। गर्दीतून थोडं बाहेर पडल्यावर आम्ही नाश्ता करायला लागलो इकडे। हे होते पराठे आणि अचार, नॉर्थ मधलं फेमस। ये है इतना बड़ा बड़ा नींबू, इतना बड़ा नींबू, इसका बनता है नींबू पानी। हा आहे इकडचा मोठा लिंबू। इतका मोठा लिंबू मी तर फर्स्ट टाइम पाहिलेला आहे इकडे। याचं मिळतं सुंदर छान एकदम टेस्टी नींबू पानी। चलो नाश्ता करके निकल चुके हैं। जय श्री राम का बहुत अच्छा सा दर्शन हो गया है और बढ़िया रहा सब कुछ। चलते हैं। यांचं जे काही काम होतं ते सगळं संपून एक रात्र आम्ही तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो परतीच्या वाटेला आपल्या घरच्या साईडला। हल्द्वानीला होतो। हल्द्वानी हे प्लेन्स आहे। वाटेत लागलं हे अल्मोडा झू, तिकडे पण छानपैकी एन्जॉय केलं। छान छान पक्षी प्राणी बघितले।
मागची चूक परत रिपीट न करता यावेळी आम्ही रेनकोट घेतला सेफ साईड आणि त्या प्रकारे आम्ही तयारीने पुढे जायला लागलो, कारण आज पण ऊन पावसाचा खेळ चालूच होता. ये देखो दूर से कैचे धाम का दर्शन यही अच्छे से हो रहा है. शायद पास जाके तो मतलब हम कल करके जूम कर लो ना मैडम, ऐसे कर जूम दिया ना बाबू, कर दिया ना. ऐसे दिखाओ ना उसको. ये है कीची, ये है कीची, ये है मंदिर, ये है कीची. इथे कैची धाममध्ये इतक्या झपाट्याने कन्स्ट्रक्शन होतं आहे की काय सांगू तुम्हाला. मागच्या वर्षी मी आलेले ही परिस्थिती नव्हती. खूप कमी हॉटेलं होती, मोजकेच जेवणाची जागा होती, पण आता इतकं भयंकर झालं आहे. आणि इथे लोक पण इतकी वाढले. लोकांसाठी सुविधा होते, पण हे डोंगरासाठी निसर्गासाठी बिलकुल बरोबर नाही आहे. आज रविवार होता. रविवारी पण इतकी लोक, इतकी गर्दी, वाटेत चालणारी गाड्या तेवढ्याच. दिखाया बड़ी बड़ी होटल्स बन चुकी है. बाबू ने लोग को इतना ऊपर तक बनाने की कैसी अलाउड की है लोगों ने, पैसा खिला के, है ना. 2 माले से ऊपर अलाउड नहीं है ना. 4 माला बना दिए इधर, 4 5 माला बना दिए. पहाड़ों में एक्चुअली अलाउड नहीं है 2 माले से ज्यादा कंस्ट्रक्शन करना, क्योंकि मिट्टी उतना वो नहीं करती ना. पूरा देखो यहाँ पे चौपाटी बन गई है. चौपाटी ये बन गई है चौपाटी. पिकनिक स्पॉटेज हो गए रे. बाबा बेचारे इधर शांति के लिए आए थे. कभी सोचो, शांति नाम की चीज नहीं बची है इधर. अशांतिच हो गई है. देखो जी लोक यायचे ना दर्शनाला पहिलं बाबांकडे, बाबा जेव्हा होते तेव्हा, तर बाबा त्यांना म्हणायचे तुम्ही ध्यान करा, तुम्ही देवाचं नाव घ्या, नाम जाप करा. पण आज इकडे कोणी जर आलं ध्यान करण्यासाठी तर ते पॉसिबलच नाही आहे. ज्या शांतीच्या शोधात बाबा इकडे आलेले, आज ती शांती इथे कुठेच नाही आहे. काय गई म्याऊ म्याऊ आईच नाही. चलो, ए आ गई म्याऊ. चल चल, दूध देंगे. चला चल रे बाबू, चल रे. लाइट चमक रही बाबू के मुंह पे. हाँ हाँ, तो ऐसा पैर में मत आना बाबू, दिख भी नहीं रही है मेरे को. हाँ चलो. ये म्याऊ, हम लोग की म्याऊ म्याऊ वेट कर रही है. ये देखो म्याऊ म्याऊ म्याऊ. तो फाइनली हम लोग घर पहुंच चुके हैं. आ गए हैं पतिदेव पीछे से और हम लोग पहुंच गए. अरे बिल्लू बिल्लू बहुत लाड कर रही है मेरे को. चल माँ. ये देखो दोस्तों, हम लोग पहुंच गए फाइनली. दिखते दिखते बहुत थके. हाँ, कंटिन्यू आना बहुत मुश्किल है. बिल्लू को भी दिखाया हमने. ये बिल्लू, हमारा बिल्लू भाग रहा है आगे आगे. उसको खाना चाहिए बाबू. आजा बिल्लू, आ जाओ मेरा बच्चा, आ जाओ मेरा बच्चा. भूख लग रहा है बाबू को. चल आजा. बहुत ठंडा, बहुत ज्यादा आ गए हम लोग मम्मी के पास. ये मम्मी पहुंच गए घर. सो फायनली अशा प्रकारे यात्रा कंप्लीट करून आम्ही पोचलो आमच्या घरी. मला अशा प्रकारचे ब्लॉगिंग ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करा. आपण ते पण शेअर करू तुमच्याबरोबर. थँक्यू फॉर वॉचिंग.